तुम्ही टाटा मोटर्समध्ये प्लेसमेंट झाली तुमची आहे ना, तुम्ही त्याच्यात चांगल्या पोस्टवर गेले, चांगला पगार होता त्यावेळेस. पण टाटा मोटर्समध्ये काय शिकले तुम्ही? मी कधी टाइम बघितलं नाही, स्वतःला झोकून दिलं आणि बॉसनं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट डीप लेवलपर्यंत करायचं. मित्र वगैरे म्हणाले अरे टाटा का सोडतोयस वगैरे. तर कोणीही सपोर्ट करत नाही. 60 मुलं घेणार, हो. 10वी पास झालेली 60 मुलं, आणि त्यांना या 5 तुमच्या फिलॉसॉफीजवर 2 वर्ष शिकवणार आणि ऑन्टरप्रिनर घडवणार. बरोबर. नियोजनाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण जन्माला यायच्या आधीच आईवडिलांना माहिती होतं की जन्माला काय यायचं आहे. आधी किराणा मालाच्या दुकानात थोडे बिझनेसचे स्टंट केलं, मग तुम्हाला असं वाटलं कॉर्पोरेट लाईफ केली, मग त्याच्यानंतर परत तुम्ही बिझनेसमध्ये आले. तो प्रवास कसा होता, म्हणजे का असं वाटलं की माझ्यासारखाच एक व्यक्ती एकट्याच्या आयुष्यात 65,000 करोड रुपयाचं साम्राज्य निर्माण करू शकतो, मग मी 6 करोडच का? माइंडसेट हा जन्मता येतो का हा बनवता पण येतो? सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप झाला तर मला वाटतं की तुम्ही काहीही अचीव करू शकता आणि ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. सुपर 20 म्हणून एक बॅच स्टार्ट केली होती आणि त्याच्यात तुम्ही फक्त 20 मुलं घेतली आणि त्यांना घडवलं होतं. काय कॉन्सेप्ट होता त्यावेळेस? एम्प्लॉयमेंट इज अ ट्रॅप. आज आपण पाहतो ना की एकदा ते तुम्ही नोकरीला लागला की नोकरीसोबत तुमचं मग लग्न, मग घर, त्याचा EMI, मग गाडी, मग मुलांचं शिक्षण, आणि त्या EMIच्या एकदा चक्करमध्ये माणूस अडकला. त्या लोनच्या प्रेशरमध्ये आयुष्यभर तुम्हाला काय आवडतं यापेक्षा सर्व्हायव्हलसाठी म्हणून तुम्ही मग त्या ट्रॅपमध्ये अडकता आणि सातत्यानं तिथेच तुम्ही काम करायला. माझ्या मुलगाला क्रिकेट खूप उत्कृष्ट खेळायला तर ते त्याचं कौतुक नाही करणार, पण मॅथ्समध्ये त्याला 4 मार्क कमी पडले ना त्याच्यासाठी मात्र प्रचंड दुःख करतात. की तो प्रॉब्लेम आहे. कारण जे येत नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे येतं त्याचं सेलिब्रेशन केलं गेलं पाहिजे. सर, तुम्ही टाटा मोटर्समध्ये जवळजवळ 10 वर्ष जॉब केला, पण पहिला बिझनेसचा थॉट तुमच्या मनात कधी आला? पहिला बिझनेसचा थॉट खरं तर मी एका मित्र, माझा जो अगदी जवळचा मित्र आहे त्याच्याकडून बिझनेसचे खूप सारे किस्से मी ऐकलेले. कारण त्याचे आजोबा, त्याचे वडील बिझनेसमध्ये होते. आणि त्यानंतर एक्सपेरिमेंट जो घेतला किंवा प्रॅक्टिकली अनुभव जो घेतला तो म्हणजे 4 वर्ष जेव्हा मी आत्याकडे शिक्षणासाठी होतो त्यावेळेला जे काही 4 वर्ष किराणा मालाचं दुकान चालवलं. खरं तर ते पहिलं बिझनेसचं बाळकडू मी म्हणेन की तिथे मला बिझनेस करावं असं वाटलं. कारण बिझनेसमधले जे फ्रीडम आहे, बेनिफिट्स आहेत ते तिथे मला पहिल्यांदा जाणवले. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच किराणा मालाचं दुकान चालवायचं? कॉलेज करत असताना किराणा मालाचं दुकान आणि साईड बाय साईड मग कॉलेज, असे हे दोन्ही रोल. सगळ्यात टफेस्ट पार्ट काय होता किराणा मालाच्या दुकानात? टफेस्ट पार्ट म्हटलं तर जे काही मॅनेजमेंट जे आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट ॲज वेल ॲज जे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे. कारण दिवाळी आली तर त्यावेळेला नेमकं काय लागणार आहे, किती माल भरावा लागणार आहे, आणि मग नेमकं काय व्हायचं की दिवाळी आलेली असायची आणि दिवाळीच्या वेळेला बिझनेसचं रेव्हेन्यू त्यावेळेला जास्त होणार आहे. मग जास्त रेव्हेन्यूसाठी जास्त इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. सो बरेचदा असं व्हायचं की त्याचं नियोजन नसायचं, आणि नियोजन नसल्यामुळे मग दिवाळी आली की कोणाकडून तर इकडून तिकडून पैसे घ्यावे लागायचे. पण ती फुलफिलमेंट म्हणजे बिझनेसमध्ये तेवढं पैसे टाकावे लागायचेत आणि मग ते नंतर काढून घ्यायचे त्या बिझनेसमधून. आणि मग त्यावेळेला बरेचदा मॅनपॉवर शॉर्टेज, कारण हे सिजनल, म्हणजे जसं की मोस्टली दिवाळी हा बेस्ट पार्ट असायचा की जिथे खूप सारं मॅनपॉवर लागायचं, खूप सारं बिझनेस म्हणजे इन्व्हेंटरी लागायची, मटेरियल लागायचं, फायनान्स लागायचं. आणि मग ते सर्वसाधारण 15 डेज हे असे खूप धावपळीचे असायचे. सो बिझनेसमध्ये आपण बरेचदा म्हणतो ना की अप अँड डाऊन्स येतात. तर वेगवेगळे जसं फेस्टिवल्स होतात तसे वेगवेगळ्या काही गोष्टी बिझनेसमध्ये नेहमी बघायला मिळतात. काही सायकल्स असतात. ते दुकान पूर्ण तुमच्यावर जबाबदारी दिली होती का? तुम्हीच इन्व्हेंटरी? बऱ्यापैकी मीच बघायचं. त्या 4 वर्षात पहिला वर्ष म्हणजे आत्याभाऊ सांभाळायचं तसं. बट मी एंटर केल्यानंतर मग हळूहळू मी व्यवस्थित बघतोय, मला व्यवस्थित जमतंय हे समजल्यानंतर त्यांनी मग हळूहळू आपला वेळ तिथला कमी केला आणि बराचसा मेजॉरिटी वेळ म्हणजे सकाळचा पीक टाईम, संध्याकाळचा पीक टाईम ऑलमोस्ट मीच असायचा आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर मग मीच असायचं. पण त्याच्या आधी कधीच बिझनेस केला नाही वगैरे, मग काही असा काही इन्सिडेंट आठवतं का की फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर असतो तो घुसतो बिझनेसमध्ये आणि काहीतरी एकदम मोठं काहीतरी कांड करून टाकतो? नाही, खरं सांगायचं तर तो बिझनेस माझा नव्हता, तो आत्याभावाचा होता. मी तिथे काम करत होतो आणि माझं म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे मला असं शिकायला भेटत होतं. त्याच्यातून असं काही माझं म्हणजे कोणतं फिअर होतं, कोणतं असं काही गोष्टी अनुभवच नव्हता. तो पहिलाच अनुभव पण खूप छान होता. अच्छा.
मग आणि अजून एक प्रश्न आहे, तुम्ही त्यावेळेस लेट्स से किती 18 ते 20 वयोगटात असाल 18 त्यावेळेस है ना, त्यावेळेस तुमचे मित्र सगळे प्रॉपर क्रिकेट खेळत असतील, फिरत असतील है ना, भरपूर करत असतील, तुम्ही दुकानात बसताय आणि किराणा माल म्हणजे खूप कमिटमेंट, बराच वेळ बसायला लागते. येस. मग असं मनात यायचं नाही का की आजकाल मुलांच्या मनात येतं अरे या वयात काय बिझनेस करायचं किंवा काम करायचं? नाही, पण कसं असतं की परिस्थिती तुम्हाला बरेचदा मार्गावरती ठेवते किंवा मार्ग निवडायला भाग पाडते. सो मला तसं परिस्थितीनं त्या एजपर्यंत तरी कधीच बाकीच्या गोष्टींसाठी कधी अलाव नाही केलं. मी पूर्ण वेळ काम करत होतो, माझ्या अभ्यासावरती फोकस्ड होतो, कारण परिस्थितीमुळे करणं ते गरजेचं होतं, त्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे असं कधी वाटलं नाही, बट आय एन्जॉयड दॅट. मग तुमचं इंजिनिअरिंग झालं, तुम्ही टाटा मोटर्समध्ये प्लेसमेंट झाली तुमची आहे ना, तुम्ही त्याच्यात चांगल्या पोस्टवर गेले, मी तुमचे पॉडकास्ट ऐकले, चांगला पगार होता त्यावेळेस एवढं असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. बरोबर. पण टाटा मोटर्समध्ये काय शिकले तुम्ही जे तुम्हाला आत्ता जेव्हा तुम्ही बिझनेस करताय, टाटा मोटर्समधले काय व्हॅल्यूज घेऊन बाहेर येता तुम्ही? खूप चांगला प्रश्न विचारलात, कारण मला वाटतं की हा प्रश्न कोणी विचारला नाही. सो टाटा मोटर्समध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा पुण्यात येतो, म्हणजे खेडेगावातून एखादा व्यक्ती पुण्यासारख्या सिटीमध्ये येतो आणि आपलं कोणीच नाही, ओळखीपाळखीचं कोणी नाही, तर एक न्यूनगंड असतो, तो माझ्याकडे पण होता. शाय टाईप ऑफ माझं नेचर होतं, प्रचंड शाय होतो आणि मग फारशा गोष्टी माहिती नव्हत्या, कारण डेअरिंग होत नव्हतं एखादी गोष्ट विचारण्याचं, काही करण्याचं. बट कोचेस किंवा मेंटर्स खूप मोठा आणि महत्त्वाचा रोल प्ले करतात. माझं नशीब चांगलं, त्यामुळे मला एक साऊथ इंडियन बॉस भेटला. सुंदरराजन नावाचे माझे बॉस होते. सो पहिल्या दिवशी आम्ही ते नाव लक्षात ठेवायचं म्हणजे पण फार अवघड होतं. आम्ही पाठ करत 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 ते नाव गेलो, बॉसला भेटलो. पण मी म्हणेन की ते बॉसपेक्षा एक ग्रेट कोच होते, ग्रेट टीचर होते. सो त्यांनी जे काही मला शिकवलं, जे काही व्हॅल्यूज दिल्या, त्या व्हॅल्यूजमुळे म्हणजे प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, प्रेझेंटेशन कसं करायचं किंवा समोरच्या व्यक्तीला कसं तुम्ही ऑब्झर्व करायचं, कशा पद्धतीनं एखादा ॲनालिसिस करायचा, रूट कॉज फाइंडिंग कसं करायचं, ह्या प्रत्येक गोष्टी मला बॉसनं शिकवल्या. कारण माझं असं डेअरिंग नव्हतं, बट प्रत्येक वेळेला मी जे काही रूट कॉज, बॉस मला टास्क द्यायचे, दिलेल्या टास्कप्रमाणे मी कोणताही डाऊट न ठेवता ती प्रत्येक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे खूप छान पद्धतीनं करायचं. मी कधी टाईम बघितलं नाही, मी कधी वेळ बघितली नाही की बाबा आता टाईम संपला आहे, मी घरी चाललो आहे. मी स्वतःला झोकून दिलं आणि बॉसनं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट डीप लेवलपर्यंत करायचं. आणि मग शेवटी मला बॉस ॲप्रिशिएट करायचं, आणि फक्त ॲप्रिशिएटच नाही, तर सिनियर्सना जेव्हा प्रेझेंट करायचं असायचं तर बॉस मला सांगायचं हे अशा अशा स्लाईड बनव. ते मला गाईड करायचे की स्लाईड कसे असले पाहिजे, प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, आणि एवढं सगळं बनवून घ्यायचे, ते चेक करायचे. आणि मग जेव्हा सिनियरला प्रेझेंट करायचं असायचं त्याला म्हणायचे माने हो प्रेझेंट करो, हो बताओ क्या किया तुमने. सो ते मला या ॲक्टिव्हिटीमुळे काय झालं की माझ्यामधलं डेअरिंग वाढत गेलं. मला ते प्रेझेंटेशन स्किल समजलं किंवा सिनियर्सना नेमकं काय रिक्वायर्ड असतं, एका प्रेझेंटेशनमधून नेमकं काय दाखवलं पाहिजे. तर या अनेक गोष्टी मला तिथे कळाल्या, तो डेअरिंग आलं, ते करेज मिळालं. मला वाटतं ही माझ्या आयुष्यातलं तसं खूप मोठी गोष्ट मला तिथे शिकायला मिळाली, जो की आज मला वाटतं की मी अनेक प्रेझेंटेशन्स देत असतो किंवा लोकांमध्ये असतो, तर या व्हॅल्यूज मला तिथून मिळाल्या. त्यानंतर अजून एक व्हॅल्यूज म्हणजे टाटा कल्चर, की समावेशकता. आज माझ्याकडे जरी एम्प्लॉय असतील तरी टाटा कल्चरमध्ये जसं सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात, सगळ्यांना काही गोष्टी पुढे घेऊन जाण्याचं एक विजन असतं. सो ते विजन मला टाटामधून मिळालं. त्यामुळे आपल्याकडं काम करणाऱ्या एम्प्लॉईला कधीच रिग्रेट नाही वाटला पाहिजे, म्हणजे आपला प्राऊड असला पाहिजे की आय एम वर्किंग हिअर. सो माझ्या एम्प्लॉईंना सुद्धा मी तसंच एन्व्हायरमेंट देण्याचा प्रयत्न करतो की प्रेशराईज न करता, की एवढं हेल्दी आणि चांगलं एन्व्हायरमेंट की प्रत्येकानं माझं म्हणून काम केलं गेलं पाहिजे. कोणाच्या मागे लागून कोणी काम नाही करत आहे, प्रेशर करून कोणी काम करत नाही. बट त्यांना एकदा तुमचं मिशन कळालं, तुम्ही इथे का काम करताय, या व्हॅल्यूज त्या एम्प्लॉईपर्यंत जर आपल्याला पाठवता आल्या. जसं मी काम करत असताना मी कधी वेळ पाहिला नाही, मी रिझल्ट्स पाहिले. आणि अल्टिमेटली बॉसला काय हवं असतं तर रिझल्ट्स हवे असतात. सो तुम्ही रिझल्ट्स प्रोड्यूस करणारे एम्प्लॉई बनलात किंवा रिझल्ट्स द्यायला लागलात तर एव्हरीबडी ॲप्रिशिएट. आय थिंक ही मोठी व्हॅल्यू तुम्ही टाटा मोटर्समधनं घेतली की सगळ्यांना इक्वल ट्रीट करायचं आणि रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं. रिझल्ट ओरिएंटेड. आणि दुसरं मी पण एक बघतोय सर, तुम्ही म्हणाल्यावर माझ्याकडे जे पॉडकास्टला बरेचशी मोठी लोक येतात आणि त्यांनी पण आधी जॉब केलेले होते. पण हे जे स्टेटमेंट तुम्ही केलं की मी जॉब करताना पूर्ण झोकून दिलं आणि पूर्ण 100% काम करायचो. बरोबर. आय थिंक अशा ज्या माइंडसेटची लोकं असतात जॉबमध्ये त्यांना बिझनेस करायला सोपं जातं.
कारण ते स्वतःचं म्हणून करतात. राईट. आय थिंक ही फार मोठी एक स्किल आहे. माझा बॉस मला नेहमी या ठिकाणी म्हणायचा की गधे वर्क मत करो, गधा काम मत करो, तुम सीखो. मतलब अगर तुम मतलब इधर अच्छा सीखेगा तो टाटा नहीं तो बाटा जॉब देगा. मतलब स्किलफुल बनेगा, टाटा नहीं तो बाटा जॉब देगा. वाह. तुम सीखो. मग ते वेगवेगळ्या गोष्टी, इवन वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम मला बॉसनी त्यावेळेला अलाउ Nominate केले, नॉमिनेट केले आणि कंटिन्युअसली टाटा मोटर्समध्ये वेगवेगळे ट्रेनिंग होत असायचे. आणि मला मग माझा परफॉर्मन्स खूप छान होता, कारण मी कोणतीच गोष्ट न बघता मला काही मिळतं हा अप्रोच माझा नव्हता. मला काही देता येईल बेस्ट, मला काही शिकता येईल बेस्ट, तो अप्रोच माझा असल्यामुळे शेवटपर्यंत जोपर्यंत टाटा मोटर्समध्ये होतो तोपर्यंत माझं एक वर्चस्व होतं मी म्हणेन की म्हणजे लिटरली 2 वर्ष आधीपासून मला जॉब सोडायचा होता, बट माझे सिनियर्स मला जॉब सोडू देत नव्हते की नाही यार रुको. बरोबर. म्हणजे ती व्हॅल्यू एडिशन होत होते आणि खूप छान पद्धतीनं माझा तो टाटा मोटर्समधला काळ होता. की आणि तुम्ही एक पाहिलं का की तुमच्या आणि तुमच्या बॉसच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये एक लीडरशिप स्किल्स पण तुम्ही शिकलात. म्हणजे की प्रेझेंटेशन तुम्ही बनवलं, पण प्रेझेंट पण तुम्हाला करायला पाठवलं. ही सोपी गोष्ट नाही आहे. बरोबर. राईट. एखाद्या न्यू एंट्रन्सला जाऊन सांगायचं बोर्ड समोर किंवा टीमसमोर प्रेझेंट करणं सोपी गोष्ट नाही आहे. तर ह्या पण या लीडरशिप स्किल्स आहेत. म्हणजे मला करेज मिळालं. हां. आणि करेज आणि माझ्या मते तुमच्यावर विश्वास दाखवला त्यांनी. राईट. ज्याने पण तुम्हाला पण एक करेज आलंच, पण एक कॉन्फिडन्स असतो ना. म्हणजे एंड ऑफ द डे मला काय वाटतं की तुम्हाला एक चांगला एम्प्लॉई बनायला किंवा एक चांगला बिझनेसमन बनायला स्वतःवर कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यासाठी माझं बॉसचं एक वाक्य असायचं नेहमी की रिस्पेक्ट और रिस्पॉन्सिबिलिटी कोई ऐसे ही नहीं देता है, वो अर्न करना पडता है. एक्झॅक्टली. सो ती कदाचित मी अर्न केलेली होती आणि दॅट्स द रिझन की बॉस मला त्या अनेक गोष्टींसाठी एक्सपोजर देत होता. परफेक्ट. आता तुम्ही आधी किराणा मालाच्या दुकानात थोडे बिझनेसचे स्टंट केलं, मग तुम्हाला असं वाटलं कॉर्पोरेट लाईफ केली, मग त्याच्यानंतर परत तुम्ही बिझनेसमध्ये आले. तो प्रवास कसा होता? म्हणजे का असं वाटलं? मला ना तुमच्या कामध्ये जास्त महत्त्व आहे. म्हणजे की काय ट्रिगर झालं, काय परिस्थिती होती? मला सुरुवातीपासून बिझनेसच करायचा होता. मी मला वाटतं धीरूभाई अंबानी वारले त्यावेळेला मी कॉलेजला होतो. जून जुलै काहीतरी 2002चा तो काळ असेल. आणि त्यावेळेचं एक आर्टिकल होतं पेपरमधलं की धीरूभाई अंबानी आदल्या दिवशीचे न्यूज किंवा आर्टिकल म्हणा काहीतरी असेल जे माझ्या कानावर पडले की अमिताभ बच्चन लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल धीरूभाई अंबानी यांना बघण्यासाठी, प्रकृती विचारण्यासाठी किंवा बघण्यासाठी म्हणून लीलावतीमध्ये. मग त्यावेळेला मला पडला प्रश्न, यार धीरूभाई अंबानी कोण आहे? अमिताभ बच्चन सारखा माणूस त्या व्यक्तीला बघायला जातो म्हणजे कोण आहे ते? आय डोंट नो. टिल दॅट टाईम कोण अंबानी आहेत मला काय देणं घेणं नव्हतं किंवा मला काही अवेअरनेस नव्हता. देन 2-4 दिवसानंतर ते जेव्हा पासावे झाले त्यानंतरचं आर्टिकल होतं की धीरूभाई अंबानी गेले, किती तर 65,000 करोड रुपयांचा संपत्तीचा मालक हरवला, अशा पद्धतीचं ते काहीतरी आर्टिकल होतं. आणि देन आय थॉट की यार एक व्यक्ती त्याच्या एकट्याच्या आयुष्यामध्ये 65,000 करोड रुपये निर्माण करू शकतोय, हाऊ इट इज पॉसिबल. मग ती स्टोरी वाचली, सगळ्या गोष्टी वाचल्या आणि मग ते कंपॅरिझन सुरू झालं माझ्या आतमधलं की वेगळं काय आहे त्या व्यक्तीकडं. जो व्यक्ती 65,000 करोड रुपयांचं साम्राज्य निर्माण करतो त्याच्यात आणि माझ्यामध्ये वेगळं काय? माझ्यासारखेच 2 हात, पाय, कान, नाक, डोळे सगळं काही सेम आहे. बरोबर. कदाचित माझ्या एवढे ते शिकलेही नसतील, कदाचित माझ्यासारखं पर्सनॅलिटी त्यांना लाभलेली नसेल, माझ्यासारखं फॅमिली बॅकग्राऊंड कदाचित त्यांना लाभलं नसेल, बट एवढं नसताना हा व्यक्ती एवढ्या उंचीवरती पोचलाच कसा? वेगळेपण काय? आणि मग ते वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. मी कॅल्क्युलेट करायचं की मी इंजिनियर झालो, टाटा मोटर्ससारख्या कंपनीत जरी जॉबला लागलो तर मी रिटायरमेंटपर्यंत 30-32 वर्षांचा जॉब केला, 32-33 वर्षांची सर्व्हिस झाली असती. सो 33 इयर्स वर्क केल्यानंतर ॲव्हरेज माझं ओव्हरऑल मला मिळणारी सॅलरी किती असेल तर ते हार्डली 5-6 करोडच्या आसपासच असेल. मग वाटायचं की माझ्यासारखाच एक व्यक्ती एकट्याच्या आयुष्यात 65,000 करोड रुपयाचं साम्राज्य निर्माण करू शकतो, मग मी 6 करोडच का? नोकरीच केली तर माझ्या आयुष्यात मिळणारा सगळा पगार हा कदाचित 6-7 करोडच्या आसपास गेला. हे तुम्हाला टाटामध्ये असताना विचार येत होता? आधी, त्याच्या आधीपासूनच विचार. अंबानी ज्या वेळेला गेले त्याचे काही आर्टिकल आले त्यावेळेचा माझ्या आतमधला असणारा हा संवाद. बरोबर. आणि मग तिथून मग मला वाटायचं की नाहीये, मग नोकरी नाही करायची आहे मला.
बट पर्याय नव्हता नोकरी केल्याशिवाय, परिस्थिती नव्हती की आपण कुठे स्टँड करू. हो. मग पुण्यात आल्यानंतर मग टाटा मोटर्स सारखी नोकरी मिळते तर मग ती केली पाहिजे आणि त्याच्यातून आपण अर्थार्जन केलं पाहिजे, आपण कुठेतरी स्टॅबिलिटी मिळवली पाहिजे आणि मग त्यासाठी जॉब करणं गरजेचं होतं. बट जॉब करत असताना सुद्धा इवन त्याच्याही आधी पहिला जॉब माझा होता JCBमध्ये सर्व्हिस इंजिनियर म्हणून, डीलरकडे मी काम करत होतो. बरं. सो डीलरशिपमध्ये काम करत असताना काम काय, सर्व्हिस इंजिनियर म्हणजे थोडक्यात मिस्त्री बरोबर. आणि JCB गाडीचा मशीनचं रिपेअर करण्याचं काम मी करायचं. मग तिथे सुद्धा मला अनेक अपॉर्च्युनिटीज, मी ऑलवेज अपॉर्च्युनिटीज फाईंड करत आलो. Yes. माझी असणारी परिस्थिती काय आहे यापेक्षा अपॉर्च्युनिटीज काय आहेत, माझा Perfect. फोकस हा अपॉर्च्युनिटीजवरती राहिला. आणि मी तिथे सुद्धा पाहायचं, मी जेव्हा मशीनला व्हिजिट करायला जायचं त्यावेळेला मला लक्षात यायचं, कारण मोस्टली JCB मशीन्स हे कुठल्या शोरूममध्ये रिपेअर होत नाहीत, तर ते त्या On-site. आउटसाईडला ज्या कोणत्या फील्डवरती आहेत तिथे जाऊन मला ते मेंटेनन्स त्याचा करायला लागायचा. मग तिथे गेल्यानंतर ते कोणत्या ओनरकडे काम करतायत, त्यांना काय रेट मिळालेला आहे, मग किती काम आहे, कशा प्रकारचं काम आहे, म्हणजे असे प्रश्न अशा विचारायचे. गोष्टी ऑटोमॅटिकली मला त्या समजायच्या. आणि मग लक्षात यायचं की यार या साईटवरती भरपूर काम आहे, या मालकाला हा जो काही कॉन्ट्रॅक्टर यायला भरपूर मशीन लागतात. आणि मग दुसऱ्या मशीन ओनरकडे गेलं की मला समजायचं की याच्याकडे कामच नाही. तो रडत असायचा की सर कामच म्हणजे सर कामच नाही आमच्याकडं. आणि मग मी काय करायचं की चल तुला काम पाहिजे ना, थांब. मग मी त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलायचं आणि याचं मशीन तिकडे लावून द्यायचं. सो लाईकवाईज तो तिथेही म्हणजे बिझनेसचा कुठेतरी तो माझ्या डोक्यात विचार होता. मग कदाचित तिथे राहिलो असतं तर कदाचित 2, 4, 5, 10 JCB मशीन झाल्या असत्या. सो तो माइंडसेट होताच की मला नोकरी नाही करायची आहे. ज्या दिवशी टाटा मोटर्सला मी जॉईन झालो त्यावेळेला इमिडिएट माझे जे काही सिनियर होते त्यांना मी त्या दिवशी बोललेलो होतो की सर मला नोकरी जास्त दिवस नाही करायचे आहेत. त्यावेळेला त्यांचा डायलॉग होता की यार इथे येणारा प्रत्येकजण असाच म्हणतो, पण टाटा मोटर्समध्ये एकदा जॉईन झाला की रिटायरमेंटपर्यंत लोक इथेच राहतात, परत कोणी जॉब सोडत नाही. मी त्यांना म्हटलेलं की सर मी अपवाद असेल, मी फार दिवस नाही जॉब करणार आहे. आणि ते पण टाटा सोडणं सोपं नसतं. सोपं नसतं. तिथे सगळ्या पॉलिसीज वगैरे एवढ्या एम्प्लॉई फ्रेंडली आहेत की कसं आहे, एम्प्लॉयमेंट इज अ ट्रॅप. म्हणजे आज आपण पाहतो ना की एकदा ते तुम्ही नोकरीला लागला की नोकरीसोबत तुमचं मग लग्न, मग घर, त्याचा EMI, मग गाडी, मग मुलांचं शिक्षण, आणि त्या EMIच्या एकदा चक्करमध्ये माणूस अडकला, त्या लोनच्या प्रेशरमध्ये आयुष्यभर तुम्हाला काय आवडतं यापेक्षा सर्व्हायव्हलसाठी म्हणून तुम्ही मग त्या ट्रॅपमध्ये अडकता आणि सातत्यानं तिथेच तुम्ही काम करायला लागता. मला पर्सनली काय वाटतं सर की 3 जनरल फील्ड्स आहेत. एक आहे रिसर्च, एक आहे एम्प्लॉई आणि एक आहे ऑन्टरप्रिनर. ह्या 3च आहेत. आपण स्वतः जज करायचं असतं. म्हणजे सगळेच उद्योजक बनू शकत नाहीत, आपल्याला काही एम्प्लॉई पण लागणार आहेत, है ना. पण इंडिव्हिज्युअली आपल्याला विचार करायचा आहे, आपला माइंडसेट रिसर्चचा आहे का. म्हणजे एका जागी बसून 10-10 दिवस एका गोष्टीवर रिसर्च करू शकतो का, तर तू रिसर्चसाठी बनलाय बाबा. तू जर एम्प्लॉई लोकांचं ऐकून काम करू शकत असशील, तुला संध्याकाळी घरी जायचं आहे, तुला सुखी राहायचं आहे ना, तुला रिस्क नाही घ्यायचं, तू एम्प्लॉई माइंडसेट. पण तू एम्प्लॉई करतोय, जॉब करतोय आणि तुला वाटतं हा बॉस मला का ओरडतोय, सारखं असं वाटतंय की यार हे माझ्यासाठी नाही, तो त्या माइंडसेटचा आहे. म्हणजे आहे सगळ्यांसाठी आहे, पण ऑन्टरप्रिनर ही आजची गरज आहे. म्हणजे Definitely गरज आहे. एम्प्लॉई बनवणे किंवा एम्प्लॉई जॉब क्रिएट करणे ही आजची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळे आपण काम करतोय. सर आत्ता तुम्ही बोलत असताना एक गोष्ट बोलले की मे बी JCBच्या वेळेस माझा माइंडसेट होता की मी त्यांना प्रश्न विचारायचो, इथून इकडे द्यायचो. आता तुम्ही पॅरलली एक पर्सनल कोच पण आहात, है ना, बऱ्याचशा लोकांना कोचिंग करता, हेल्प करता, मेंटरिंग करता. माझा माइंडसेटवर प्रश्न आहे सर. माइंडसेट हा जन्मता येतो का हा बनवता पण येतो? बनवता येतो किंवा परिस्थितीनुसार तुमचा बनतो. दृष्टिकोन आपण म्हणतो ना, का तो कोणत्या शाळेत जसं काटकोन त्रिकोण चौकोन शिकवला जातो, पण दृष्टिकोन शिकवला जात नाही. तो दृष्टिकोन द्यावा लागतो किंवा अभ्यासातनं, ऑब्झर्वेशनमधून, परिस्थितीतून, एक्सपेरिमेंटमधून, अनुभवातून हा दृष्टिकोन तयार होतो. सो तो वेगळा अँगल, म्हणजे तुम्ही एकदा लाल कलरचा चष्मा घातला की तुम्हाला दुनिया लाल दिसायला लागते. तसं एकदा पॉझिटिव्हिटीचा चष्मा घातलात किंवा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप झाला तर मला वाटतं की तुम्ही काहीही अचीव करू शकता. तो कॉन्फिडन्स डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे असं मला वाटतं. तो शिकता येतो, तो बनवता येतो. बनवता येतो. येस. म्हणजे जन्मता असलेले फार कमी लोक असतील. जन्मता सर मी खूप पॅम्पर्ड झालेलो आहे, कारण आई वारल्यानंतर मला माझ्या आजीनं सांभाळलं आणि मग ते
म्हणजे एवढं पॅम्परिंग होतं की मला घरातनं बाहेर सोडत नव्हते. मला वाटतं की 10वी पर्यंत तरी मी घरातून कधी बाहेर पडलो नाही. म्हणजे मला कधीच कुठे एकट्याला सोडलं गेलं नाही. मला नेहमी फार रिस्ट्रिक्शन्स असायचे. त्यामुळे माझं शाय काइंड ऑफ नेचर होतं. मला लोकांशी बोलता येत नव्हतं. एखाद्या व्यक्तीशी सुद्धा बोलायचं म्हटलं तर मला ते शक्य नव्हतं. असं माझी पर्सनॅलिटी होती. आणि ती पर्सनॅलिटी बदलली केव्हा, जेव्हा किराणा दुकान चालवायला लागलो. कदाचित किराणा दुकान जर चालवलं नसतं तर मला वाटत नाही की माझी पर्सनॅलिटी एवढी चांगली बनली असती. म्हणजे टॉकेटिव्ह मी बनलो असतो. लोकांशी बोलण्याचा माझा आयुष्यातला पहिला संपर्क म्हटलं तर किराणा दुकान. परफेक्ट. अदरवाईज मी कदाचित बोलू शकलो नसतो आजही. आता तुम्ही जसं म्हणाले की मी खूप पॅम्पर्ड होतो आणि पॅम्पर्डमुळे सर फिअर पण कधी कधी निर्माण होतो. जसं तुम्ही म्हणाले की मी बोलू शकत नाही, इंट्रोवर्डनेस होता माझ्याकडं. आणि एक फिअर असतो की मी हे करू शकत नाही कारण कधी एक्सपोजच नव्हतो. किंवा भीती असते की लोक काय म्हणतील, मग चुकलं तर. येस. म्हणजे स्वतःला शेल्टर करण्याचं टाईप ऑफ ते स्वतःच्या कोशातच गुंडाळून घेण्याचं काम अशा प्रकारे लोक करत असतात. आणि मलाही तो फिअर होता आधी, कधीपर्यंत किराणा दुकान चालवेपर्यंत. मग आता हे फिअर जो आहे ना तो एखाद्या एम्प्लॉईला बिझनेस चालू करण्यापासून खूप रोखत असतो, राईट? मग याला कशी मात करायची? तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे का की यु नो ह्या 3 स्टेप्स करा मग तुम्ही याच्यावर मात करू शकता? नक्की 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 फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय तर सेल्फ कॉन्फिडन्स. मला ज्या वेळेला टाटा मोटर्स सोडायची होती, खरं तर कोणीच टाटा मोटर्स मी सोडतोय म्हटलं तर मित्रांपासून, पाहुण्यारोळ्यांपासून ते घरच्यांपर्यंत कोणीही तयार नसायचं. अरे काय वेळ लागलं का म्हणायचे तुला एवढं, लोक तिकडे 10-10 लाख रुपये देऊन तयार आहेत जॉब लागावं म्हणून, आणि तू एवढा चांगला जॉब मिळालेला सोडतोयस. सो ते सोडणं अवघड होतं. मग माझा त्यावेळेचा माइंडसेट काय होता की मी कधी काळी 12वी सायन्सला असताना गावी, म्हणजे शेतकरी कुटुंबातून आहे, अगदी भाजीपाला विकलेला आहे कोल्हापूरमध्ये जाऊन रस्त्यावरती बसून काही मार्केटमध्ये. सो माझ्याकडे तो एक्सपिरियन्स होता. आणि त्या एक्सपिरियन्समुळे मनामध्ये होतं की काय होऊ शकतं, वाईटात वाईट मी जॉब सोडल्यानंतर काय होईल. जॉब सोडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती तर माझ्यावरती 27 लाख रुपयांचं कर्ज होतं. घराचं कर्ज, गाडीचं कर्ज, ते EMI चालू होते. आणि एवढं कर्ज असताना नॉर्मली कोणताच एम्प्लॉई जॉब सोडू शकत नाही, पण मी तो सोडला. तर सोडण्याच्या पाठीमागं महत्त्वाचं एक कारण काय की मला जॉब करायचाच नव्हता. माझा माइंडसेट पूर्ण बिझनेसचा होता. मी जॉब करूनसुद्धा काही हे स्टुडंट डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, अदर ॲक्टिव्हिटीज हे करत राहायचं. रात्री 11 वाजेपर्यंत मी टाटा मोटरच्या ड्युटीनंतरसुद्धा बिझी, रविवारी बिझी, सो ऑल टाईम बिझी. आणि त्यामुळे माझी ती धडपड पत्नीला माहिती होती. पत्नीने एकच सांगितलं, तुम्हाला सोडायचं आहे ना, बिंदास सोडा. मला एक खात्री आहे की काही झालं तर तुम्ही आम्हाला काही म्हणजे उपाशी मारणार नाही, तुम्ही काही ना काहीतरी करणार. सो तो पहिला एक कॉन्फिडन्स बायकोकडून, पत्नीकडून मिळाला. सेकंड की मी स्वतःला प्रश्न विचारले की काय वर्स्ट होऊ शकतं. म्हटलं काहीच वर्स्ट होणार नाही आहे. ठीक आहे ना, टाटा नाही तर बाटा जॉब देईल. माझा 13 वर्षांचा टाटा मोटरचा कुठे एक्सपिरियन्स गेलेला नाही आहे. अगदीच त्याहूनही वर्स्ट झालं तर म्हटलं भाजीपाला विकलेला आहे, ते पुण्यात कुठेतरी केळाचा गाडा लावेन आणि 30-40 हजार रुपये त्यातूनही कमवेन. आणि एक फॅमिली जगवण्यासाठी 30-40 हजार रुपये पुण्यात सफिशियंट आहेत. काही लोक 10,000 रुपये पण जगवतात. सो दॅट मच आय एम केपेबल, आणि ते माझी करायची तयारी आहे. हा माझा ॲन्सर होता. आणि त्या ॲन्सरच्या बेसिसवरती आय टूक अ डिसिजन की चलो काय वर्स्ट काय होणार आहे. आपण 40,000 रुपये तर कुठेही कमवू शकतो. टाटा नाही तर बाटा तरी जॉब देईल, मला टेन्शन नाही घ्यायचं. आणि त्या बेसिसवरती मी जॉब सोडला. पण तुम्ही जे म्हणाले की तुमची मित्र वगैरे म्हणाले अरे टाटा का सोडतोयस वगैरे, आपल्या इंडियन फॅमिलीज आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन फॅमिलीज या बिझनेस करण्यासाठी कधीच प्रोत्साहन देत नाहीत किंवा त्यांच्यासाठी जॉब, आर्मी हे असे 4-5 फिक्स्ड गोष्टी आहेत. बरोबर. इथे जर माणूस गेला ग्रामीण भागातला की ते म्हणतात आता हा सेटल झाला, बरोबर? तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल की काय काय केलं पाहिजे त्यांनी? पहिली गोष्ट ना, तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे, कोणीही सपोर्ट करत नाही. माझ्या बाबतीत मलाही माहिती होतं की कोणी सपोर्ट करणार नाही आहे. माइंडसेट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट. मला असं वाटत होतं की मी जर का अनेक लोकांना सांगितलं की मी टाटा मोटर्स सोडतोय, म्हणजे नॉर्मली कधी चर्चा केली तर म्हणायचं नाही नाही अजिबात सोडायचं नाही. ज्या वेळेला खरंच सोडायचा होता त्यावेळेला फक्त बायकोची परमिशन घेतली. इतर कोणालाही मी सांगितलं की नाही की मी जॉब सोडलाय. लगभग 6 महिने म्हणजे कोणालाच माहीत नव्हतं की मी जॉब सोडलाय. त्याचं कारण असं होतं, मला असं भीती वाटत होती की मी जर का लोकांना सांगितलं तर हे लोक येऊन मला निगेटिव्ह बनवतील. मी निगेटिव्ह नाही आहे जॉबबद्दल, म्हणजे जॉब सोडल्याबद्दल मला फिअर नाही आहे. पण येणारे जे लोक येतील ते प्रत्येकजण अरे तू टाटा मोटर्स जॉब सोडला, काही वेडापणा केलास.
सो 10 लोक बोलतील तोपर्यंत कदाचित माझ्या आतला कॉन्फिडन्स जिवंत असेल. 11वं बोलल्यानंतर कदाचित मला वाटेल की यार मी चूक केली का, आणि माईट बी मी चूक केली का, हा जी काही शंका मनात निर्माण होईल, तो डाऊट निर्माण होईल, तो कदाचित मला या रेसमधनं आउट करू शकेल. सो त्यामुळे मी कोणालाही सांगितलं नाही, मी डिसिजन घेतला आणि मी माझं काम चालू केलं. सो दॅट इज वन ॲस्पेक्ट की जो मला पुढे घेऊन आला. पालकांच्या बाबतीत आजकाल काय होतं की पालकांमध्ये आपल्या मुलाच्या मागे खंबीरपणे उभं राहायची मानसिकता नाही आहे. आत्ता मी पॅरेंटिंगवरती आधी सेशन्स घ्यायचं, दिशा नावानं माझे कन्सेप्ट लोणावळ्याला काही बॅचेस चालतात टीनेजरसाठीच्या. तर तिथे मी पाहतो लोकांचं काय असतं की माझ्या मुलाला जे येतं त्याच्या कौतुकापेक्षा जे येत नाही त्याचं दुःख फार आहे त्यांना. म्हणजे माझा मुलगाला क्रिकेट खूप उत्कृष्ट खेळायला तर ते त्याचं कौतुक नाही करणार, पण मॅथ्समध्ये त्याला 4 मार्क कमी पडले ना त्याच्यासाठी मात्र प्रचंड दुःख करतात. आणि मला वाटतं की तो प्रॉब्लेम आहे, कारण जे येत नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे येतं त्याचं सेलिब्रेशन केलं गेलं पाहिजे. आणि ते सेलिब्रेशन केलं तर त्या मुलाला खूप चांगला कॉन्फिडन्स हे आईवडील देऊ शकतील. आणि त्या क्षेत्रात मला असं वाटतं की आजच्या काळात इथून पुढे ऑलराऊंडर असण्याची गरज नाही आहे. तुमचा मुलगा, तुमचं पाल्य हे मास्टर असलं पाहिजे. त्याला 10 गोष्टी नाही आल्या तरी चालतील, किंबहुना यायलाच नाही पाहिजे, पण एक गोष्ट मात्र पक्की यायला पाहिजे. आणि दुसरं मला परफेक्ट म्हणाले सर, आणि मला काय वाटतं प्रत्येक मुलामध्ये काही ना काही चांगलं असतं. डेफिनेटली. मी आता जस्ट रिसेंटली माझा एक मित्र आहे ऋषिकेश भिडे, त्याच्या आईने एक बुक पब्लिश केलं आणि त्याच्यात एक गोष्ट आहे, फार छान गोष्ट आहे ती गोष्ट असे की एक साधू एका मडके बनवण्याकडे जातो तिथे, आणि तिथे छानसे असे सगळे मडके रचलेले असतात एकदम चांगले, आणि एकच मडका असं साईडला असतो तिथे. तर तो साधू त्याला म्हणतो की हा मडका तू साईडला का ठेवला आहे, हे एवढं सगळं छान रचून ठेवलं आहे. तर तो म्हणतो त्याला एक होल आहे आणि तो कुठलाच कस्टमर घेणार नाही, त्यामुळे मी त्याला साईडला ठेवलं. तर तो साधू म्हणतो मी हा घेऊन गेला तर चालेल का. तो म्हणतो व्हेरी गुड, मला तर काय, मी तर फेकूनच देणार आहे. तो साधू तो मडकं घेतो, छोटंसं ते घेतो, शंकराच्या मंदिरात जातो आणि त्याला उलटं लटकवतो आणि त्याच्यावर अभिषेक म्हणून ड्रॉप 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 पाडतो. राईट. म्हणजे आता विचार करा, 2 ॲस्पेक्ट्स आहेत. त्यांनी तो मटकं बाहेर काढून टाकलं. असेच पालक करतात की या मुलाला काही येत नाही, याला बाहेर काढून टाकतात, है ना. पण त्याला असा कोणतरी साधू मिळाला पाहिजे किंवा तुमच्यासारखा कोणी कोच मिळाला पाहिजे की तो प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बघतो आणि मग त्याला संस्कार देऊन त्याला घडवतो. ह्याची खूप गरज आहे. तुम्ही आता जे म्हणाले ते परफेक्ट एकदम आहे सर. तेच ना, मेंटर्सची गरज आहे, टीचर्सची गरज नाही असं माझं मत आहे. 100%. आपण आता जस्ट म्हणालो की प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये काहीतरी चांगलं आहे. बरोबर. इट्स जस्ट दॅट समवन नीड्स टू, म्हणजे त्याला कोणीतरी पिक करायला लागतं. राईट. तसंच तुम्ही सुपर 20 म्हणून एक बॅच स्टार्ट केली होती आणि त्याच्यात तुम्ही फक्त 20 मुलं घेतली आणि त्यांना घडवलं होतं. ते काय कॉन्सेप्ट होता त्यावेळेस. अगेन फेल्युअर आपल्याला एक नवीन अपॉर्च्युनिटी देत असते. म्हणजे माझं असं मत आहे की येणारं कोणतंही चॅलेंज हे एकटे येत ना, त्याच्यासोबत अजून एक सी येतो आणि दॅट सी इज फॉर चेंज. हडपसरला मी एक ब्रँच चालू केलेली होती, मी जे काही स्मार्ट पॅक वगैरे स्टुडंट डेव्हलपमेंटसाठी घ्यायचं, आणि त्या हडपसरची ब्रँच आमची बंद झाली. ओपन करून आलं आणि त्यानंतर बंद केली. सो बंद का केली, का तर इथून चिंचवडून हडपसरला जाणं आणि तिथे त्या ॲक्टिव्हिटीज करणं हे मला शक्य झालं नाही. आणि देन आय रिअलाइज की ते का फेल झालं, आणि फेल केल्याचं ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं की मी तिकडे कधी पोचलोच नाही. तर का नाही पोचलो, का तर मी इथेच एवढा ॲक्युपाईड आहे, माझ्याकडे इथेच एवढी गर्दी, इकडे येऊनच मला वेळ नाही भेटत, तर मग मी तिकडे कधी जाणार आहे. मग ह्या कन्सेप्टची गरज आहे का, तर गरज आहे. मग काय केलं पाहिजे, तर माझ्यासारखी लोकं तयार केली पाहिजेत. मी पिंपरी चिंचवड किंवा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप छोट्याशा त्या धुलीकणा एवढं माझं अस्तित्व आहे. मी तेवढ्या लोकांना सर्व करतो आहे. माझ्यासारख्या लोकांची गरज आहे हे मला रिअलाईज झालं. आणि देन आय डिसाईड की आपण याचं मॉडेल बनवू आणि वेगवेगळ्या पुण्यामध्ये अनेक ठिकाणी याच्या ब्रँचेस चालू करता येतील. मग त्या ब्रँचेस चालू करायच्या तर आपण असे काही विद्यार्थी घेऊयात ज्यांना आपण माझ्याकडचे असणारे स्किल ट्रान्सफर करू आणि आपल्या इक्विल लेवलला त्यांना स्किल बेसिसवरती आणूयात, सो दॅट ते विद्यार्थी पण उभे राहतील. आणि या बेसिसवरती ती 2020 बॅच येणार होती. सुपर 30 पिक्चर आनंद कुमारांचा तो मी पाहिलेला होता, तिथून मी इन्स्पायर झालो आणि मला वाटलं की आपण माझ्यासारखे लोक मला तयार करणं गरजेचे आहेत, सो दॅट दे कॅन सर्व टू द पीपल. आणि म्हणून मग ती सुपर 20चा कन्सेप्ट, का तर 2020 साल येणार होता, म्हणून ती बॅच मी केली आणि ते विद्यार्थी खूप छान घडले.
चांगल्या पद्धतीनं त्यांना आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. आता काही एक्झाम्पल आहेत का त्या सुपर 20 मधले सक्सेस स्टोरीजचे तुमच्याकडे? खूप साऱ्या एक्झाम्पल्स आहेत. कसं असतं की जिंकण्याचा एकदा माइंडसेट तयार झाला की माणूस कुठेही असू दे, प्रोडक्ट मॅटर करत नाही बिझनेसमध्ये. तुम्हाला बिझनेस स्किल मॅटर करतात. प्रोडक्ट कोणताही असू दे, तो विकता येणं शक्य आहे. म्हणजे त्याचं जर ती सिस्टीम समजली बिझनेसमधली, तर कोणताही प्रोडक्ट असू दे तो विकता येतो किंवा त्याच्यातून खूप मोठं साम्राज्य निर्माण करता येतं. माझ्याकडं उमेर पठाण नावाचा विद्यार्थी आलेला होता. त्याच्या आईनं मला सांगितलं की सर 10वीला चांगले मार्क्स होते. ते मार्क्स रिझल्ट लागल्यानंतर मार्कशीट पेढे घेऊन आलेले होते. आणि मग त्यांनी विचारलं की सर तुम्हीच आता याचं डिसिजन घ्या. तो तुम्हाला खूप इन्स्पायर्ड आहे आणि तो तुम्हाला फॉलो करतो आहे आणि तुम्हीच या करिअर बाबतीत याच्या तुम्ही निर्णय द्या काय करायला पाहिजे पुढे. सो मला एक वाटत होतं की मी स्वतः एज्युकेशन घेऊन धडपड करून टाटा मोटर्सच्या या जॉबमध्ये आलेलो होतो. बट मला एक लक्षात येतं की जॉब आणि बिझनेस ह्या दोघांमध्ये खूप मोठी तफावत आहे. बिझनेसमध्ये खूप मोठी उंची गाठता येण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. नोकरीमध्ये मात्र त्याला लिमिटेशन्स आहेत. आणि त्यामुळे मला बिझनेस उद्योजक घडवायचे होते. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही पार्ट टाईम 11-12वी आर्ट्सला कुठे ॲडमिशन मिळते का पहा त्याला आणि त्याला 2 वर्ष माझ्याकडे द्या. मग तो नेमकं त्यावेळेसचं ते सुपर 20 होतं तर त्याच्यामध्ये आला आणि त्याला बिझनेसमध्ये आवड होती. अनेक केस स्टडीज आणि अनेक काही कोचेस वगैरे तो फॉलो करायचा. ट्रेनिंग प्रोग्राम माझ्या अंडर भरपूर सारे घेतलेले होते किंबहुना आम्ही दोघांनी एकत्रित भरपूर सारे घेतलेले होते. सो त्याचा तो माइंडसेट क्लिअर झाला आणि त्या माइंडसेटमुळे आज तो वयाच्या 21व्या वर्षी ॲज अ बिझनेस कोच म्हणून काम करतो आणि खूप चांगली म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन त्याचं आज वयाच्या 21व्या वर्षी आहे. सो त्याची मॅच्युरिटी लेवल, त्याची थॉट प्रोसेस ही कशी बनली? कारण त्याच्या फॅमिलीमध्ये कोणी उद्योजक नाही आहे. बट हाऊ एवढ्या लवकर त्याच्याकडे हे सगळं काय आलं? बिकॉज त्या 2 वर्षांच्या ट्रेनिंगमधून. सो म्हणून मी मगाशी म्हटलं की तो दृष्टिकोन, तो अप्रोच तयार करता येणं शक्य आहे, तो घडवता येणं शक्य आहे. आणि नाव ही इज सफल नाव. असे डॉक्टर सायली आहे, महिमा आहेत, अथर्व आहे. ही मुलं बाहेर पडलेत, पण बाहेर पडताना एक माइंडसेट घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवरती कुठे जरी गेले, तर डेफिनेटली ते चांगला उद्योजक बनतील, आयुष्य खूप उत्कृष्ट जगतील याची निश्चित खात्री आहे. मग तुम्ही हे सुपर 20 बनवलं आणि हे सक्सेसफुल पण झालं. 20 लोकांवर तुम्ही म्हणू शकता तुम्ही एक प्रयोग केला आणि त्याला तुम्ही सक्सेसफुल करून दाखवला, बरोबर. राईट? तर आपण मगाशी बोलत होतो तर तुम्ही म्हणाले की आता तुमच्या डोक्यात अजून एक कल्पना आहे, ती म्हणजे एक फाउंडर्स गुरुकुल काढायची. काय आयडिया आहे ती? फाउंडर्स गुरुकुल म्हणजे काय? प्रामाणिकपणे सांगायचं तर जसं उमेरच्या आईला मी ठामपणे सांगितलं की त्याला आर्ट्सला ॲडमिशन घ्या. आता आईनं आर्ट्सला ॲडमिशन घेणं ही गोष्ट सोपी नव्हती. नाही. कारण मी Trust माझ्या ठेवला. फॅमिलीमध्ये आता माझा मुलगा 10वीची एक्झाम दिलेला आहे. तो आता 11वीला जातोय. सो आय नो की काय आईवडिलांवरती ते प्रेशर असतं कोणाचं, सोसायटीचं. बरोबर. माझ्या सांगण्यावरून उमेरच्या आईनं निर्णय घेतला. त्याला आर्ट्सला घेतलं, त्याला 2 वर्ष माझ्याकडे ट्रेनिंगला पाठवलं. नाव ही इज 100% ओके. बट पाठवत असताना, ते डिसिजन घेत असताना पाहुणे-रावळे असतील, शेजापाजारी असतील, उमेरच्या सोबत असणारे त्याचे क्लासमेट्स असतील, त्यांचे पालक असतील, या सगळ्यांचं प्रेशर आईवरती होतं की अरे यार तू पोराचं करिअर बरबाद करायला निघालेस, तू काय डिसिजन, तो हुशार आहे, तो चांगला आहे, त्याला कुठेतरी सायन्सला पाठवायचं, इंजिनियर बनवायचं, डॉक्टर बनवायचं, तू काय हे ते विष्णुमानांच्या नादाला लावलं पोराला. सो लाईकवाईज त्या आईवरती प्रेशर होतं. मग मी त्या मुलासाठी डिसिजन घेऊ शकलो की त्याला कॉलेजला पाठवू नका, त्याला माझ्याकडे पाठवा. तर मग आज माझा मुलगा जेव्हा कॉलेजला जायची वेळ येते त्यावेळेला मी माझ्या मुलाला कॉलेजला का पाठवायचं? मी जर या मुलांना या प्रोसेसमधून सक्सेसफुल बनवू शकत असेल किंवा ती मुलं बनत असतील, तर मग माझ्या मुलाला मला या रॅट रेसमध्ये पाठवायचं नाही. JEE, नीट, CET या रॅट रेसमध्ये मला पाठवायचं नाही आहे. मला त्याला उद्योजक घडवायचं आहे. आणि मग तो आता उद्योजक, तो त्या 11वीच्या एजमध्ये येतो आहे. 11वी-12वी हे एज असं असतं की ज्याला टीनेजमध्ये आहेत. आणि इथे नेमकं म्हणजे घसरण्याची, घडणं आणि बिघडणं या वयातच मला वाटतं निश्चित होतं. माझा अनुभव पाहिला तर मला वाटतं की हेच ते एज असतं जिथं राईट डायरेक्शन, राईट दिशा मिळण्याची गरज आहे. आणि म्हणून मग मला असं वाटायला लागलं की यार माझ्या मुलाला मला बाहेर नाही पाठवायचं आहे, त्याला मला या रॅट रेसला नाही पाठवायचं आहे. मग काय करायचं? तर त्याला माझ्या बिझनेसमध्ये, मग आत्ता त्याला एकट्याला घेऊन मला करता येईल का? तर नाही करता येणार आहे. आणि मग आय डिसाईड की चलो, जसं सुपर 20 झालं तसंच फाउंडर्स गुरुकुल, की जिथे मी एक बॅच घेऊन सर्वसाधारण 60 मुलांची एक बॅच रेसिडेन्शियल, कारण सुपर 20मध्ये काय होतं की हे नॉन रेसिडेन्शियल होतं. शिवाय सुपर 20मध्ये एज डिफरन्सेस होते. कोणी
म्हणजे 18 वर्षाचं होतं, कोणी 16 वर्षाचं होतं, कोणी 21 वर्षाचे होते. असे एज डिफरन्स असणारे सगळे विद्यार्थी होते. तो एक त्यातला टफनेस होता त्या सुपर 20मधला एक थोडासा. मग इथे मी डिसाईड केलं की 11-12वीचे हे जर विद्यार्थी 2 वर्ष घेतलं आणि त्यांना जर का प्रॉपर स्किल्स म्हणजे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असतील, बिझनेस स्किल्स असतील, तुमचे सेलिंग स्किल असतील, मार्केटिंग स्किल असतील, बिझनेसचे 7 फंक्शन्स असतील, हे जर प्रॉपर वेमध्ये अगदी प्रॅक्टिकली प्रोजेक्ट देऊन, टास्क देऊन त्यांच्याकडून जर ते करवून घेतलं, तर मला वाटतं की 2 वर्ष इनफ आहेत. 2 वर्षात एक मुलगा चांगला उद्योजक बनू शकेल, त्याला बिझनेसचं स्किल दिले तर. मग आय डिसाईड की या बॅचच्या माध्यमातून आज 60 मुलं घेऊन रेसिडेन्शियल का घ्यायचे आहेत? कारण ही घरात जर का गेली तर पुन्हा समाजाचा, घरच्यांचा, इतरांचा इन्फ्लुएन्स होऊन कुठेतरी त्याने डायव्हर्ट नाही झालं पाहिजे. जसं एखादा कमांडो बनवतो, तसं या मुलांना पूर्णपणे बिझनेसचे कमांडोज बनवायचे आहेत मला. सो याच्यामध्ये मी 5 सूत्र निवडलेले आहेत. पहिलं म्हणजे स्किल्स, त्यानंतर हॅबिट्स, कारण हेच एज असतं जिथे ज्यांच्याकडे चांगल्या हॅबिट्स असल्या पाहिजे. डिसिप्लिन, यांच्याकडे चांगल्या डिसिप्लिन असल्या पाहिजेत. यांच्याकडे चांगला माइंडसेट असला पाहिजे. म्हणतात ना, मनानं हरलेली माणसं रणात जिंकू शकत नाहीत आणि मनानं जिंकलेला माणूस रणात कधीच हरू शकत नाही. सो तो स्ट्रॉंग माइंडसेट असला पाहिजे. आणि 5वं जे की आपल्याला बंद करायचं नाही आहे म्हणून एज्युकेशन, ज्यांचं आत्ता 11-12वीचं जे सिलेबस आहे तो सिलेबससुद्धा आम्ही शिकवणार आहोत. सो अशा ह्या 5 प्रायोरिटीज असणाऱ्या गोष्टी शिकवून त्यांना 2 वर्षांसाठी प्रॉपर घडवणं हा माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे आणि तुम्ही 60 मुलं घेणार, हो. 10वी पास झालेली 60 मुलं, आणि त्यांना या 5 तुमच्या फिलॉसॉफीजवर 2 वर्ष शिकवणार आणि ऑन्टरप्रिनर घडवणार. बरोबर. मग आता याच्यात सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे का, की 90% जास्त मार्क पडले पाहिजे? मार्क्स हा आमचा क्रायटेरियाच नाही आहे. ज्या पालकांना JEE, CET, डॉक्टर, इंजिनियर बनवायचं आहे त्याने आमच्याकडे यायचंच नाही आहे. ज्याला उद्योजक बनवायचं आहे, अच्छा. मग त्या मुलाचे मार्क्स मी बघणार नाही आहे. मार्क्स नको आहेत मला. मला उद्योजक बनवण्यासाठी त्या मुलाला सपोर्ट करणारे पालक हवे आहेत. मग असा पालक जो की स्वतःच्या मुलाला उद्योजक पाहायला तयार आहे, एक चांगली पर्सनॅलिटी पाहायला तयार आहे, ज्याची अपेक्षा आहे की माझ्या मुलाची पर्सनॅलिटी हे का गरजेचं आहे या क्रायटेरियामध्ये, म्हणजे हे सगळ्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत की बरेचदा पालकच मला वाटतं की पाय खेचत असतात. ते मडक्याचं तुम्ही खूप सुंदर उदाहरण दिलं की प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी त्या मुलाकडे टॅलेंट आहे. जबरदस्ती तेंडुलकरांना जर का आपण गाणं गायला लावलं असतं तर कदाचित भारतरत्न तेंडुलकर आपल्याला भेटलेच नसते. सो त्यांच्यात असणारा गुण ओळखून, टॅलेंट ओळखून त्यालाच जर का नर्चर करण्यासाठी, म्हणजे माती एकसारखीच असते पण कुंभाराकडे त्या मातीच्या चाकावरती असणाऱ्या मातीला आकार कशाचा द्यायचा आहे त्या कुंभारावरती डिपेंड आहे. त्यातनं ती म्हणजे काय म्हणतो चिलीम बनवायची आहे का त्यातनं पाणी ठेवण्यासाठी माठ बनवायचं आहे. सो माती तीच आहे, तो चिखल तेच आहे. त्यातनं काय निर्माण करायचं हे ज्याच्या कल्पकतेवरती डिपेंड राहतं. सो मेंटॉर्स काय करतात, हे आकार देण्याचं काम करतात. पालकांनी जन्म दिला आहे, पालकांनी त्यांना चांगलं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला आहे, पण या एजमधले विद्यार्थी बरेचदा घसरतात आणि ते घसरू नयेत म्हणून तिथे जर का राईट मेंटॉर्स मिळाले, बिझनेसचं बाळकडू चांगलं मिळालं, तर माझा 100% विश्वास आहे म्हणजे मार्क्स आता त्याला काही इम्पॉर्टन्स नाही. मार्क्स हा क्रायटेरिया नाहीये. मग तुमची काही टेस्ट आहे का तिथे की? टेस्ट आम्ही सायकोमेट्रिक टेस्ट घेतोय. ओके. त्याचबरोबर मेडिकल्स करून घेतोय, कारण या मुलांचं फिजिकल फिटनेस आम्ही खूप चांगला बनवतोय. 2 वर्षानंतर हा मुलगा तुम्हाला 6 पॅक ॲपमध्येच बघायला मिळेल, म्हणजे फिजिकली टोन्ड आणि खूप छान पर्सनॅलिटी तुम्हाला बघायला मिळेल. कारण तशा हॅबिट्स, व्यसनं न करणं किंवा चांगल्या हॅबिट्स त्या मुलांमध्ये डेव्हलप करायचे आहेत. फूडबद्दलचा चांगला अवेअरनेस, डाएटबद्दलचा चांगला अवेअरनेस त्यांना द्यायचा आहे. एक्सरसाइजबद्दल आम्ही दररोज त्यांच्याकडून एक्सरसाइज करून घेणार आहोत, मार्शल आर्ट करवणार आहोत त्यांचं. सो ओव्हरऑल फिटनेस चांगला बनवणार आहे. त्यामुळे मेडिकल चेकअप त्याच्यामधला एक पार्ट असेल. म्हणजे पहिला पार्ट मी जसं सांगितलं की पालकांचा 100% सपोर्ट असणं, कारण तुम्ही माझ्याकडे देताय आणि मनात डाऊट आहे, अरे यार होईल का नाही, मग नाही झालं तर काय, मग कसं होईल, मग तर डाऊट न ठेवता 100% तुम्ही मुलाला उद्योजक घडवायचा ह्या हेतून या. आणि प्रॅक्टिकली काय शिकवणार का तिथे तुम्ही? सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलीच असणार आहेत. जसं आता सेलिंग, तर सेलिंग हे फक्त कागदावरती किंवा क्लासरूममध्ये नाही शिकवलं जाणार आहे. सेल्समधले जसे अनेक सायकोलॉजिकल पार्ट्स आहेत,
NLP याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. सो त्या थेरॉटिकल गोष्टी शिकवल्यानंतर प्रॅक्टिकली काही प्रोडक्ट्स देऊन या विद्यार्थ्यांना ते विकायला लावले जाणार आहेत. म्हणजे सेलिंगचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देणार आहे, जो मी जसं सांगितलं मी भाजीपाला विकलेला आहे, मी आजही करू शकतो. सो सर्वायवल इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी. आणि तो एक्सपिरियन्स मला टाटा मोटर्स सोडण्याचे डिसिजन घेण्यासाठी मदत केला. तसं या विद्यार्थ्यांना आत्ता तो एक्सपिरियन्स द्यायचा आहे प्रॅक्टिकली सेलिंगचा. त्याचबरोबर जसं की एंटरप्रेन्योरशिप आपण म्हणतो की ह्यांना हे उद्योजकतेचं फक्त थेरॉटिकल एज्युकेशन देणार नाही आहे, तर सेकंड इयरला असताना यांचे प्रोजेक्ट्स आयडिया जनरेट करून, आयडियापासून प्रोजेक्ट तयार करून ते प्रोजेक्ट्स या मुलांना करायला लावले जाणार आहेत. सो दॅट सेकंड इयरमध्ये 4 मुलांचा ग्रुप, 3 मुलांचा ग्रुप, ही मुलं एकत्रित येतील, काही प्रोजेक्ट्स बनवतील आणि हे प्रोजेक्ट्स घेऊन शार्क टँक्स किंवा अनेक काही गोष्टींकडे जातील, VC व्हेंचर कॅपिटल घेतील आणि म्हणजे उद्योग स्टार्ट करतील. आणि हे कुठे असणार आहे क्लास तुमचा? लोणावळ्यामध्ये रेसिडेन्शियल रिसॉर्टमध्ये घेतोय. कारण कसं आहे की आत्ता आम्ही डिसिजन घेतलं आहे असं काही माझं स्वतःचं काही प्रिमायसेस नाही आहे जिथे हे 60 मुलं राहू शकतील. कारण इथे त्यांना मोठे 2 हॉल रिक्वायर्ड आहेत, ग्राउंड रिक्वायर्ड आहे. ही सगळ्या सुविधा असणं गरजेचं आहे, त्यांच्या एक्सरसाइज आणि या सगळ्या फॅसिलिटी. मग त्यासाठी लोणावळ्यामध्ये आपण एक रिसॉर्टशी टायअप केलेलं आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये 2 वर्षे हे विद्यार्थी आपण ठेवणार आहोत. अच्छा. आणि कधी बॅच चालू होणार सर? एक्सपेक्टेड आहे जून 20 पासून, म्हणजे 20 जून 2026ला आपली पहिली बॅच म्हणजे स्टार्ट होईल. आणि त्याचे फॉर्म्स वगैरे कशी प्रोसेस काय? आता प्रोसेस कशी आहे की ऑनलाईनला आपण एक गुगल फॉर्म भरून घेतोय. ठीक आहे, आपण याच्या लिंकमध्ये टाकूया Yes, इथे नक्कीच. पॉडकास्टच्या. सो बेसिकली आपण त्यांच्याकडून हे फॉर्म्स भरून घेतो. ज्या एन्क्वायरीज येतात त्यांच्याशी पहिलं या कन्सेप्टवरती बोललं जातं. जर ते जेन्युनली कमिटेड असतील तर त्यांना ऑफिसमध्ये 1 to 1 साठी बोलवलं जातं. त्यांच्या काही डिटेल्स चेक केल्या जातात आणि मग ह्या सायकोमेट्रिक टेस्ट, मेडिकल टेस्ट या प्रोसेसनं मग आम्ही पुढं जातोय. अच्छा. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही म्हणताय की हा जो फाउंडर्स गुरुकुल कोर्स हा जून 20च्या आसपास लॉन्च होणार आहे. त्याच्या एंट्रीज आता जस्ट चालू होतील आणि हा लोणावळ्यामध्ये असेल, बरोबर है ना? आणि ऑब्जेक्टिव्ह तुमचा हा आहे की ज्या पालकांना मुलांना ऑन्टरप्रिनर घडवायचे पुढे जाऊन, त्यांच्यासाठी हा बेस तयार करेल, बरोबर राईट? आणि पण नुसतं ऑन्टरप्रिनरशिप न शिकवता तुम्ही फिजिकल फिटनेस, ग्रूमिंग हे सगळंच त्यांना 2 वर्षात येस शिकवणार. ॲट द सेम टाइम 11वी-12वीचे त्यांचे नॉर्मल क्लासेस पण असतील जे त्यांना द्यायचे असतील. बरोबर अगदी परफेक्ट आहे. आय थिंक मला पर्सनली वाटतं की ह्याची खूप गरज आहे. तुमचा हा प्रयोग नक्कीच सक्सेसफुल होईल. माझ्याकडून काय लागलं तर नक्की मला सांगा नक्कीच त्या नक्कीच कोर्समध्ये. पण याची खूप गरज आहे, प्रत्येक लेवलला गरज आहे. 11वी-12वी असू, 8वी-9वी 10वी, द फर्स्ट इयर, थर्ड इयर, प्रत्येक लेवलला माइंडसेट वेगळा आहे प्रत्येकसाठी आपल्याला. पण 60 मुलं तुम्ही जर घडवली तर आय एम शुअर तुम्हीच मला मगाशी म्हणाला की त्यातला एखादा किंवा सगळे 60च्या 60 अंबानी बनू शकतील. बिझनेसमध्ये त्या पॉसिबिलिटीज आहेत. आणि याच्यामध्ये काय की मी जे दिशा कॅम्प घेतो त्यामुळे अनेक पालक ऑलरेडी मला याच्या आधीच मला बरेचदा रिक्वेस्ट करायची, जर पुन्हा एकदा सुपर 20 घ्या. म्हणलं पुन्हा एकदा सुपर 20 होणार नाही आहे, बट माझ्या मुलाच्या निमित्तानं का होईना पण मला आज ते परत थॉट आलं की नाही आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून ही बॅच यावर्षी स्टार्ट करतो. ऑलरेडी भरपूर सारे ॲडमिशन झालेले आहेत. 1 to 1 मधून लोक भेटायला येत आहेत, त्यांना तो कन्सेप्ट क्लिअर होतं आहे. फीज बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कन्व्हिन्स झाल्यानंतर आज बरेचसे पालक एनरोल करत आहेत. 30 एप्रिलपर्यंत आपण मॅक्झिमम ॲडमिशन्स घेणार आहोत. त्यानंतर हे एकदा फ्रीज होतील 30 तारखेला आणि त्यानंतर मग पुढची प्रिपरेशन स्टार्ट होणार आहे. अच्छा. 30पर्यंत तुम्हाला ॲडमिशन संपायचे आहेत. ऑलरेडी ॲडमिशन चालू झालं? येस. फीज वगैरे ऑलरेडी सेट आहे? येस. ते त्या वेबसाईटवर आहे सगळं? वेबसाईटवरती नाही आहे, गुगल फॉर्ममधून आम्ही 1-on-1मध्येच. कारण काय होतं की लोकांनी स्वतः त्या मुलाला घेऊन आलं पाहिजे. पालकांचा आईवडील दोघे आणि मुलगा जर समोर असेल तर आपल्याला त्या उत्कृष्ट पद्धतीनं, म्हणजे त्यांनी फिजिकली हे पाहिलं पाहिजे आणि मग त्यांनी ट्रस्ट करावा. बिकॉज आपण फक्त मुलगा घेत नाही आहे, तर आपण ही जबाबदारी घेतो आहे, खूप मोठी जबाबदारी घेतो आहे. आणि त्यामुळे तो मुलगा, ते पालक हे भेटणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण त्यांना 1-on-1 मीटिंगमध्ये डिस्कस करून त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचा मुलाला सपोर्ट करण्याचा तो माइंडसेट आहे का, या पद्धतीने या गोष्टी आपण चेक करून घेतो आहे. याच्यामध्ये यावर्षी आपण फक्त मुलांनाच या बॅचमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, मुली या बॅचमध्ये नाही आहेत. हां, कारण पहिले तुमची ट्रायल बॅच आहे. मोस्टली काय की मुली वाढल्या की मग तिकडे जे काही रेक्टर्स आणि त्या फॅसिलिटीज बाकीच्या काही गोष्टी खूप अजून स्ट्रिक्ट गोष्टी कराव्या लागतील.
आणि म्हणून यावर्षी आम्ही फक्त एकतर लिमिटेड बॅच आहे, तर 60च विद्यार्थी आहेत का, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या 5 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक मेंटॉर आहे. सो एवढ्या क्लोजली मॉनिटर करतो आहे. मग त्याच्यामध्ये या मुलांनाही कोणाचं म्हणजे डिस्टर्बन्स नसावा, फोकस करता येईल आणि या रिसोर्सेसमध्ये ही पहिली बॅच उत्कृष्ट करता येईल, त्यासाठी म्हणून फक्त मुलांना आपण यावर्षी ॲडमिशन देतो. व्हेरी गुड सर. म्हणजे तुमची सुपर 20 ही सक्सेस झाली. आता तुम्ही सुपर 60 घेऊन येत आहे. म्हणायला फक्त हा रेसिडेन्शियल कोर्स आहे रेसिडेन्शियल कोर्स. आणि ऑल द बेस्ट. मला काही लागलं तर नक्की सांगा. नक्की, पण आता आपण परत तुमच्या प्रवासाकडे येऊया, की आपण पाहिलं तुमचा किराणा मालपासून टाटा मोटर्सपासून तुम्ही कोचिंग स्टार्ट केलं आणि आता सुपर 20 तुम्ही केली आणि मध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर गर्भसंस्कारावर पण काम केलं. मी तुमचे व्हिडिओज पाहिले, त्याच्यात तुम्हाला तो एक कॉज वाटला की मला तो कॉज घ्यायला पाहिजे आणि तुम्ही त्याला बिझनेस म्हणून नाही सुरुवात केली आधी, की तुम्हाला कोणाला तरी तुमच्या बोलण्यानी मोटिवेशन येतं आहे, कॉन्फिडन्स वाढतो हे जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हा तुम्ही तो कॉज घेतला आणि कोविडमध्ये तुम्ही ते चालू केलं गर्भसंस्कार. पण माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे सर, ठीक आहे गर्भसंस्कार केले खूप गरजेचं आहे, खूप सोशल कॉज आहे आणि पैसे पण मिळतात, पण तुम्ही त्याला बिझनेसमधून एका ॲपमध्ये कन्वर्ट केलं. आज त्या ॲपमध्ये 20,000 लोक तो ॲप वापरतात आणि सोपी गोष्ट नाही आहे. मराठी माणसाचा एक ॲप आणि त्यात 20,000 लोक सबस्क्रायबर, राईट, ते पण पेड, फ्री नाही आहे, पेड ॲप आहे, राईट. तर ही आयडिया कशी सुचली की एखादे बिझनेस कोच किंवा गर्भसंस्कारचे तुम्ही कोच, त्यातनं तुम्हाला ॲपमध्ये जायचं? कारण खूप कमी लोक हे करतात आणि करतात पण सक्सेस नाही होत. सर खूप चांगला प्रश्न केलात. कारण काय होतं की जेव्हा गर्भवती महिलांचे प्रॉब्लेम्स आम्ही पाहतोय, गर्भसंस्कारांमधला पहिला टर्म काय आहे की कन्सिस्टन्सी. त्या आईची दररोजची कन्सिस्टन्सी. कारण बाळ एका दिवसात गर्भात वाढत नाही आहे. बरेचदा मार्केटमध्ये अनेक लोक पाहतो, एक 4 तासाचं कार्यशाळा केली, 2 दिवसांचा कोर्स केला म्हणजे गर्भसंस्कार झाले. तर मुळात गर्भसंस्कार तसे होत नाहीत. गर्भसंस्कारांचं नॉलेज तिथून मिळतं, पण घेतलेल्या नॉलेजवरती जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आहे, सातत्य ठेवत नाही आहे, तोपर्यंत त्याचं बेनिफिट त्या गर्भातल्या बाळाला काही होत नाही आहे आणि होणारही नाही आहे. मग प्रॅक्टिस इथे काय होतं की मिस होते. प्रेग्नन्सी ही नॉर्मल नाही आहे. इथे जे काही हार्मोनल इम्बॅलन्सेस होणार आहे, त्याच्यामुळे जे काही आईचं सफरिंग होणार आहे, मूड स्विंग्स होणार आहेत. आज हॅपी आहे तर ती उद्या हॅपी असेलच असं नाही. आणि मग त्यामध्ये एकदा त्या ॲक्टिव्हिटीज सोडून दिल्या की मग पुन्हा ती आई करत नाही. कारण म्हणजे तिची करण्याची इच्छा असताना सुद्धा मूड स्विंग्समुळे बरेचदा होत नाहीत. मग त्याला काहीतरी एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे, वातावरण दिलं पाहिजे, कोणीतरी फॉलोअप घेतला पाहिजे, काहीतरी सिस्टीम दिली पाहिजे. मग आम्ही जेव्हा हे सुरुवात केलं तेव्हा मॅन्युअली आमचे कोऑर्डिनेटर्स असायचे, त्या महिलांना मोटिवेट करायचे. काही फिजिकल पेपर्समधून आम्ही ते ट्रॅकिंग वगैरे करायचं. बट देन आय रिअलाइज की यांना ॲक्टिव्ह बनवलं पाहिजे. एकही दिवस त्या आईनं हे मिस नाही केलं पाहिजे आणि इझी वेमध्ये. कारण मोस्टली काय आहे की ज्या वर्किंग महिला आहेत, IT मध्ये असतील किंवा कोणत्याही क्षेत्रात असतील, वर्किंग महिलांना नेहमी पडलेला प्रश्न आहे की मग मी वर्किंग आहे, मला गर्भसंस्कार करता येतील का? कारण बरेचदा लोकांना असं वाटतं की गर्भसंस्कार करायचे म्हणजे मला फिजिकली कुठेतरी गेलं पाहिजे आणि मग तिथे जाऊन मी गर्भसंस्कार करेल. तर मला वाटतं की हे फिजिकली जाणं कुठल्याही फिजिबल नाही आता. गर्भवती महिलेला शक्य नाही आहे. तुम्ही 1 दिवस जाल, 2 दिवस जाल, आठवड्यातून एकदा जाल, पण आठवड्यातून एकदा जाऊन ते संस्कार पुरेसे नाही आहेत. तुम्हाला दररोज काही सर्टन वेळ दिला पाहिजे. मग आज टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला पाहिजे. टेक्नॉलॉजी आपल्याला ते स्वातंत्र्य देते. आज माझ्याकडे 27+ कंट्रीजमधल्या महिला गर्भसंस्कार करत आहेत. सो का हे शक्य झालं? तर कुठेतरी अमेरिकेत बसून सुद्धा घर बसल्या स्वतःच्या वेळेत ॲप ओपन करून ॲपमधून त्यांना त्या ॲक्टिव्हिटीज करणं सोपं झालं. आणि मराठीमध्ये पूर्ण, मराठी, हिंदी वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. सो त्यांना ते कसं इझी वेमध्ये करता येतं. मग हा फ्रीडम जो आहे तो ॲपमुळे, टेक्नॉलॉजीमुळे या महिलांना मला देता आला. आणि त्यासाठी हे जे काही आधी सेमिनार्स आणि अदर ॲक्टिव्हिटीज ते सगळं ॲपमध्ये आणलं, जेणेकरून त्या आईची कन्सिस्टन्सी राहील, तिला जे बेनिफिट्स हवे आहेत, तिला जे फ्रीडम हवं आहे ते फ्रीडम मिळेल. सो वर्किंग महिलांनासुद्धा इझी वेमध्ये गर्भसंस्कार करता यावेत, या नीडमुळे हे ॲपमध्ये आम्ही कन्व्हर्जन केलं गेलं. वा. पण म्हणजे ती एक नीड होती किंवा तुमच्या सिस्टीमचा पार्ट होता. बरोबर. कन्सिस्टन्सी आणण्यासाठी तुम्ही हे ॲप बनवलं. पण मी त्याला असं बघतो की ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही खूप सक्सेसफुल झाला,
कारण कसं असतं, कोचिंग देणं एक वेगळी गोष्ट आहे, पण कुणाला तरी ॲप डाउनलोड करायला लावणं, त्याला ते वापरायला लावणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि ती त्यांनी केली आणि तुम्ही त्यांच्याकडनं करवली ही फार फार मोठी गोष्ट आहे. आय एम शुअर त्याच्यात तुम्हाला फायदाही असेल, प्रॉफिटही होईल, कारण पैसे कमवाल तुम्ही डेफिनेटली. पण हा बिझनेस मॉडेल तुम्ही सेट केला, हा खूप महत्त्वाचा आहे. आणि मला त्याच्यात म्हणजे गर्भसंस्कार आपण मगाशी बोललो, की मी कायम प्रत्येक गोष्टीला बिझनेस अँगलनी बघत असतो. तर मला काय वाटतं ना, एक अशी गोष्ट सर मिसिंग आहे, मे बी तुम्ही ती तुमच्या ह्याच्यात ॲड करू शकता, की गर्भसंस्कार तुम्ही देता तेव्हा आपण व्हॅल्यूज देतो, चांगल्या स्टोरीज सांगतो, रामायण, महाभारत हे जे पण सगळं सांगतो, राईट? पण असं का करत नाही आपण, की आपण त्यांना बिझनेसच्या स्टोरीज सांगू, आपण त्यांना रतन टाटांबद्दल सांगू, आपण त्यांना बिझनेस कॉन्फरन्स अटेंड करायला सांगू, भले ते व्हर्च्युअल असतील, है ना? या का नाही करत आपण? खूप चांगला प्रश्न आहे. हे करायला हवं, पण कोणी? सर्वांनी करायला हवं का तर नाही. नाही. सो बाळ ज्या पर्पजनं जन्माला येणार आहे, तर त्या रिलेटेडचं एज्युकेशन या गर्भवती महिलेला असणं गरजेचं आहे. बरोबर. बाळ जर का टाटासाहेबांसारखं एखादं ग्रेट उद्योजक बनून लाखो करोडो लोकांच्या हाताला काम देण्यासाठी येणार असेल, तर डेफिनेटली त्या गर्भवती महिलेनं बिझनेस कोचिंग, बिझनेसचे सेमिनार किंवा असे ग्रेट बिझनेस लीडर्स यांच्या स्टोरीज ह्या वाचायलाच हव्यात. पण बाळ जर का तुमचं क्रिकेटर बनून भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येणार असेल, तर त्या गर्भवती महिलेनं हे बिझनेस सेमिनार अटेंड करून चालणार नाही आहे. सो म्हणजे कोण ठरवतं की बाळ कशासाठी येणार आहे? आईवडिलांनी ठरवायला हवं. बाळाला जन्माला घालताना आईवडिलांकडे पर्पज असायला हवा. आणि हे पर्पज ठेवून जर का निर्णय घेतला गेला तर प्रवास खूप सुंदर होतो आणि आईवडिलांची इन्व्हॉल्वमेंट खूप छान असते. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देईन यामध्ये, की छत्रपती शिवाजी महाराज खरं तर नियोजनाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण जन्माला यायच्या आधीच आईवडिलांना माहिती होतं की जन्माला काय यायचं आहे. आईवडिलांनी निश्चित केलेलं होतं. कशासाठी बाळ हवं होतं आईवडिलांना? तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. सो पर्पज क्लिअर होता. सो हिंदवी स्वराज्यासाठी जर येणार असेल, डेस्टिनेशन ठरलेलं होतं, तर प्रवास खूप सोपा झाला. जर हिंदवी स्वराज्यासाठी बाळ येतं आहे, तर त्याच्यामध्ये कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असल्या पाहिजेत, याचं नियोजन आईवडिलांना करता आलं. अगदी ते नियोजन केलं म्हणून 9 महिन्यांमध्ये तशा ॲक्शन्स आईला घेता आल्या, आईवडिलांना तशा ॲक्टिव्हिटीज करता आल्या, त्या ॲक्टिव्हिटीज केल्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व त्या आईवडिलांना लाभलं. सो अनावधानानं कोणती गोष्ट बनत नाही आहे. आज मेडिकल सायन्ससुद्धा सांगतं, इपिजेनेटिक्स नावाचा कन्सेप्ट आलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमचे DNA चेंज होतो. एन्व्हायरमेंटचा, त्या आईवडिलांचा, त्या गर्भातल्या बाळावरती खूप मोठा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. आणि हे मी सांगत नाही तर हे सायन्स सांगतं. DNAचा परिणाम किती असतो तर तो फक्त 34%. म्हणजे आईवडिलांकडून कॅरी फॉरवर्ड त्या बाळाकडे आलेले जे काही जीन्स आहेत त्या किती आहेत तर 34%चा प्रभाव आहे. रेस्ट 66% हे एन्व्हायरमेंटमधून येतं. मग त्या 9 महिन्यांमध्ये बिझनेसचं एन्व्हायरमेंट दिलं तर कदाचित तुम्ही म्हणता तसं एक ग्रेट उद्योजक ते माइंडसेट किंवा तशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व, त्या क्षेत्रामध्ये रुची असणारं व्यक्तिमत्व घडवता येईल. 100%. मला असं वाटतं की त्यामुळे आपण बघतो की काही ज्या बिझनेस फॅमिली असतात, की जिथे मारवाडी, गुजराती ह्या ज्या बिझनेस फॅमिली ट्रॅडिशनली बिझनेसच करत आलेत. त्यामुळे पाहिलं की मुलं पहिली दुसरीपासूनच दुकानात बसताना त्यांना काही वाईट नाही वाटत. त्यांना ते मे बी 66% तुम्ही जे म्हणाले ते एन्व्हायरमेंटमध्ये, तर त्यांच्या घरात 34% कदाचित तिकडून आलेलं. हां, नाही 34 आले, पण इवन 66% पण घरातनं मिळालंय ना त्यांच्या, है ना? कारण घरात तीच गोष्ट होत असेल तर परफेक्ट. म्हणजे जर पण असं करता आलं तर बघा सर, की तुमच्याकडे ज्या 20,000 महिला कोर्स करतात, हे एक सर्वे करून बघा की किती लोकांना बिझनेसमध्ये जायचं आहे, है ना? मे बी इफ यू थिंक की 50% पेक्षा जास्त महिला म्हणाले की येस, बिझनेस इज द ऑब्जेक्टिव्ह, तेव्हा तुम्ही हा डिसिजन घेऊ शकता. पण आय थिंक समवेअर बिझनेसचा टच, कारण जर आपल्याला भारताला पुढे न्यायचं आहे किंवा देश घडवायचा तर बिझनेसशिवाय दुसरं काही पर्याय नाही. पर्याय नाही. नक्कीच. आणि त्यासाठी हे, कारण तुमच्याकडे फार मोठी तुमची कम्युनिटी आहे ज्याच्यात हे 20,000 सर आत्ता लाईव्ह असणार आहे. आत्तापर्यंत गेल्या 6 वर्षात, पावणे 6 वर्ष झाले आता, मेमध्ये 6 वर्ष होतील. सो आत्तापर्यंत 3,00,000+ महिला हे फार मोठी कम्युनिटी आहे. गर्भसंस्कारांसाठी आमच्याकडं अटेंड. तुम्ही जर त्यात सर्वे करून पाहिलं तर फारच मोठं हे होईल. पण नक्की म्हणजे मला एक कॉन्सेप्ट पाहिजे होता. पण तुमचं जे कार्य आहे सर, म्हणजे किती आहे, म्हणजे गर्भसंस्कार, कोचिंग, स्टुडंट्स कोचिंग,
बिझनेस, स्वतःचा बिझनेस सगळं मॅनेज करून करताय. हॅट्स ऑफ. म्हणजे तुमच्यासारखे अजून बरेचसे कोच आपल्या महाराष्ट्राला, भारताला पाहिजेत. तुम्ही आलात आज, खूप मस्त वाटलं. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सर, आपण आपल्या पॉडकास्टच्या एंडकडे येतोय. त्याच्यामध्ये आपली एक छोटीशी एक टाईप असते की आपण एक रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारतो. ह्याच्यात तुम्हाला एका शब्दात किंवा एका सेंटेन्समध्ये उत्तर द्यायचं आहे. विचार न करता तुमच्या जे मनात येईल ते पहिले तुम्हाला बोलायचं. Sure. जेव्हा ह्या दोन गोष्टी आहेत, तुम्ही चूज करा, तुम्हाला काय वाटतंय, फिअर की कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स. रिस्क की सेफ्टी, रिस्क. लॉजिक की इमोशन्स? बोथ. एकच. इमोशन्स. ग्रोथ माइंडसेट का फिक्स माइंडसेट? ग्रोथ. डिसिप्लिन का ग्रोथ? ग्रोथ. ओके. कंसिस्टन्सी का इंटेन्सिटी? कन्सिस्टन्सी. सेल्फ बिलीफ का एक्सटर्नल व्हॅलिडेशन? सेल्फ बिलीफ. आणि लास्ट, लर्निंग का अर्निंग? लर्निंग. परफेक्ट. लर्निंग असलं की अर्निंग आपोआप येतं. परफेक्ट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आपण आज विष्णू माने सरांबरोबर एवढ्या छान गप्पा मारल्या. जवळजवळ 1 तास आपण बोललो आणि याच्यात काय काय म्हणजे मी स्वतः पण भरपूर शिकलो. सरांनी जी सुरुवात केली की बिझनेस हेच का महत्त्वाचं आहे, आणि बिझनेसमध्ये त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली की मी भाजीपाला विकलेला माणूस आहे, म्हणजे वर्स्ट केस काय होणार आहे माझ्यामध्ये, तर मी परत जाऊन भाजी विकेल. राईट. आय थिंक ही माइंडसेट असणं खूप इम्पॉर्टंट असतं की जेव्हा आपल्या मग फेलियरपासून आपल्याला त्रास होत नाही. हे सरांनी आपल्याला सांगितलं. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की त्यांनी कोचिंगमध्ये का आले, की का त्यांचा ऑब्जेक्टिव्ह होता कोचिंगमध्ये येण्याचा. त्यांनी नंतर आपल्याला खूप छान सांगितलं की टाटा मोटर्समध्ये त्यांनी काय शिकले, म्हणजे कल्चर कसं असावं, एम्प्लॉईला प्रॉडक्टिव्ह कसं बनावं. त्यांनी प्रेझेंटेशन स्किल्स, स्वतःची बॉडी लँग्वेज हे टाटा मोटर्समध्ये शिकले. लिडरशिप स्किल्स टाटा मोटर्समध्ये शिकले आणि ते आज त्यांच्या कंपनीमध्ये ते इम्प्लिमेंट करतात. त्याच्यानंतर त्यांची तळमळ एवढी आहे की काही ऑन्टरप्रिनर्स घडवायचे. त्यासाठी त्यांनी सुपर 20 जी बॅच बनवली, त्या बॅचमध्ये 20 मुलांना त्यांनी ऑन्टरप्रिनर बनवलं. त्यांच्याकडे आज 3 लाख महिलांना गर्भसंस्कार त्यांनी दिलेत आणि त्याच्यातले जवळजवळ 2000 महिला बिझनेस पण करतात. त्यांनी त्यांच्या काही ट्रिक्स सांगितल्या की एज्युकेशन सिस्टीम्समध्ये काय फ्लॉ आहेत. एज्युकेशन म्हणजे बिझनेस करण्यासाठी आपली आत्ताची एज्युकेशन सिस्टीम बरोबर नाही आहे. सरांनी हे पण सांगितलं की ते स्वतः आता एक नवीन बॅच चालू करतात ज्यात 60 मुलांना ते घडवणार आहेत बिझनेस करण्यासाठी. बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलं की हे 30 एप्रिलला त्याचं कटआउट आहे डेट त्या कोर्सचं. मला वाटतं की सरांसारखे असे अजून बरेचसे कोच आपल्याला महाराष्ट्रात, भारतात लागणार आहेत, तरच आपण भारताला बिझनेसमध्ये टॉप कंट्री म्हणून डिक्लेअर करू शकतो. आपल्याला ऑन्टरप्रिनर्स घडवायचे आहेत, आपल्याला जॉब क्रिएटर्स घडवायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला विष्णू माने सरांसारखे अजून भरपूर बिझनेस कोचेस या भारताला लागणार आहेत. सर, थँक्यू सो मच तुम्ही या शोमध्ये आल्याबद्दल. थँक्यू सर.